चलो शहर का चलो। आरक्षणासंबंधित काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे, म्हणून 2023 मध्ये काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देण्याचं काम लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये केला होता, म्हणून तो कायदा पास झाला. परंतु दुर्दैव आहे त्यावेळीपासून सोनिया गांधीजी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मागणी करत आहेत वारंवार की त्या बिल जो कायदा करण्यात आलेला आहे 2023 मध्ये त्यांना त्वरित लागू करावा. परंतु आजपर्यंत मोदीजीची सरकारने तो कायदा लागू केला नसल्यामुळे आम्हाला असा वाटतोय की भारतीय जनता पक्षाला, मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे. म्हणून अशा प्रकारचा गैरसंविधानिक संविधान संशोधन विधेयक त्यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली या गेल्या दिवसांमध्ये आणला, जो चुकीचा होता, गैरसंविधानिक होता, नियमबाह्य होता, लोकतांत्रिक प्रक्रियेला धोका होता. म्हणून त्याला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. काँग्रेसची मागणी आहे की राहुल गांधीजींनी लोकसभामध्ये ओपन सांगितलं, मागणी केलेली आहे की महिलांना 2023 मध्ये जे कायदा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या समर्थनामुळे, त्या कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि महिलांना आरक्षण द्यावं. तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि मोदी सरकारने ताबडतोब 2023चा कायदा लागू केला. तर महिला आरक्षणासाठी जनगणना आणि डिलिमिटेशन जरुरी आहे का? काही जरुरी नाही. जो कायदा 2023 मध्ये पारित झालेला आहे त्याप्रमाणे सध्याच्या लोकसभामध्ये जो स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या आधारावर आरक्षण लागू करून दिला पाहिजे. जर त्यांना डिलिमिटेशन करायचे असेल तर त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे कायद्याची आणि लोकशाही पद्धतीने ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ते पण केला पाहिजे. काँग्रेसचा कुठेही विरोध नाहीये. काँग्रेसचा विरोध संविधान आणि लोकशाहीची हत्या करणारा बॅकडोर कायदा बनवण्याच्या, कायद्यामध्ये संशोधन करण्याचा जो बिल आणला होता त्याचा विरोध होता. म्हणून ते बिल पाडण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल? पोल खोलो अभियान संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये करणार आहे की भारतीय जनता पार्टी खोटे बोलून, रेटून बोलून, वारंवार खोटे बोलून जे देशाच्या जनताची दिशाभूल प्रत्येक विषयावर करत असतो त्याची पोलखोल करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे संपूर्ण देशामध्ये. तसेच 2023च्या महिलांना जे आरक्षण देण्याचा कायदा पास करण्यात आलेला आहे तो कायदा त्वरित लागू करावा ही मागणी काँग्रेस पक्ष करणार आहे.